राम राम मंडळी. राम राम. वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललोय एका एक्झिबिशनला, म्हणजे उत्सव इंटरनॅशनल शॉपिंग एक्झिबिशन, जे डोंबिवलीमध्ये केडीएमसी ग्राउंड वरती केलेलं आहे. सो तिकडे बऱ्याचशा गोष्टी आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं इंटरनॅशनल शॉपिंग एक्झिबिशन म्हणून म्हटलं. म्हणजे डिफरंट कंट्रीज मधून काही काही आयटम्स त्यांनी असं इथे. ऐकलंय आम्ही पण. हा, म्हणजे बाय रील थ्रू आम्ही इथे आलोय. हा. तर एक्सप्लोर करूया तसं आणि तुमच्यापर्यंत पण पोहोचवू. हा, तसं एक्झॅक्टली इकडे काय आहे काय नाहीये हे आपण आतमध्ये जाऊन बघूयात. तर आम्ही हा. आता तिकडेच निघालोय आणि तिकडे पोचल्यावरती आता तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली तिकडे काय काय. तसं तर माहितीप्रमाणे तिकडे ब्युटी आहे, ज्वेलरी ऍक्सेसरीज आहेत, होम डेकोर, होम देन फूड डेकोर वगैरे. स्टॉल्स. येस, असं सगळं काही आहे. सो लेट सी काय काय आहे तिकडे, आणि स्टे ट्यून्ड विथ अस. हा. मजा येईल ह्याच्यामध्ये एक्सप्लोर करायला. भेटूयात. तर आम्ही आता पोहोचलोय उत्सव इंटरनॅशनल शॉपिंग एक्झिबिशनला. हा एंट्री गेट आहे. पार्किंगचं असेल ना आतमध्ये आरामात. बघतो ना तो काय गाडी तर टाकली आतमध्ये आपण. ते तिकडे आहे हे नमोरमो गरबा सेंटर वाला आहे का हे? एव्हरी टाइम जे इथे होतं. सो गाईज, फायनली आम्ही पोहोचलो इकडे. हे बघा इकडे मागे बोर्ड लावलेले. हे इथे उत्सव हे सो इकडे पार्किंगची व्यवस्था वगैरे खूप छान आहे. येस. आणि मी असं ऐकलं की आतमध्ये सर्व स्टॉल्स हे म्हणजे एअर कंडिशनर आहे तिथे. आणि एंट्री फीज पण यायला आय थिंक 50 रुपीज हा, वगैरे असं 50 रुपये काहीतरी. ठेवतो. येस. बट फेअर इनफ, एवढी सगळी सुविधा देतात म्हटल्यावरती 50 रुपये भरायला काय वाटणार नाही. हा. बेसिकली पार्किंगची व्यवस्था खूप छान आहे, ते मला खूप आवडलं. चलो. तर हे बघा, हे असं असं आहे. आणि इकडे ही एंट्री आहे. आणि आय थिंक ते तिकीट काउंटर आहे. येस. येस, पर इकडे पर्सन तिकीट 50 काउंटर. रुपीज बोललेली ना मी. हे बघा, पर पर्सन 50 रुपीज. चला आता तुमच्या मॅडम चालल्या तिकीट घ्यायला. इकडे कॅश आणि ऑनलाईन दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत, सो हे खूप फिजिबल आहे. आम्ही आता एंट्री घेतो. चला. ते तीन तीन एंट्री गेट आहे. एक इकडे पण आहे. इकडे काहीतरी ते गिफ्ट पण कॅफेटेरिया दाखवले. आणि चल फर्स्ट इथनं जाऊयात. हा, बनवलं मस्त आहे पण ना. मला पुढे पावभाजी आणि पुलाव पराठा दिसतोय. हो, होम डेकोर आहे फर्स्ट. मस्त एकदम. इकडे सोफा, काउच, देन किचन इसेन्शियल, टी टेबल, डायनिंग अँड ऑल ते पूर्ण इंटेरियर डिझाईन करून देतात असं नाही. बोलले अकॉर्डिंग टू अवर फ्लॅट. सो गाईज, आतमध्ये आल्याला आम्हाला असं सोफा कम बेड आणि सोफाचे सेक्शन भेटलं. येस. सुंदर सुंदर सोफा आहेत. हा, म्हणजे अकॉर्डिंग टू युअर हाऊस ते मेकओव्हर करून देतील हा. असं ते म्हणत होते. बेसिकली आहे म्हणजे बजेटनुसार पण बघायला गेलं तर बजेट फ्रेंडली आहे. सोफा सेटच्या बाबतीत बोलतोय मी. ते डिस्काउंट वगैरे छान करून देतात. तर आता पुढे आल्यावरती आम्हाला एक असं वुडन अँटिक सारखं दिसतंय, तर तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. सो हे बघा, इकडे असं सगळं अँटिक आहेत. आणि छान असं वुडन. हे बघा इकडे संदूक, जुन्या काळात वापरला जायचा, राजा महाराजांच्या काळातला. चांगला वाटतं बघायला. ओल्ड डेली फर्निचर. लाईफ डेली याच्यात नाही वापरू शकणार हे आपण. मला माहित आता मस्त काय वाटतंय. वाटलं.
हे बघा इकडे अजून मोठे मोठे संदूक आले. हे बघा डायनिंग टेबल. अरे झुला पण छान आहे. ज्यांना अँटिक बंगला करायचा आहे ना त्यांच्यासाठी छान कलेक्शन वाटतंय मला. हे बघा यावर कार्विंग पण मस्त केलंय आणि डिटेलिंग वगैरे एकदम छान वाटते. आणि या पोलवर पण बघा मस्त नक्षीकाम केलंय. पुढे अजून सगळे फ्लॉवर वास वगैरे पण आहे. वुडन कप आवडला का? नाही लाईट वेट आहे. तू खेळायचं नाही त्याच्याशी. अरे वेट चेक करत होती मी म्हणून. त्याचे वेगळे वेगळे सगळे वुडन आयटम्स आहेत. हे बघा हे आजकाल कोणी वापरत नाही. आय थिंक हे मसालावालं आहे. असं छोटे छोटे सेम आहे. बॉक्सेस. हे ज्वेलरी बॉक्सेस आहे. मुलींना बरोबर कळत. सायकल. कसं प्राइस आहे? जसं आता पुढे गेल्यावरती आम्हाला हे पूर्ण झुला सेक्शन दिसलं. झुला म्हणजे असं सोफावाला. जाऊन बसली ती. खूपच आवडतात झुले आम्हाला. घरी हॉलमध्ये पण आहे आपल्या इथे. मस्त आहे पण हे सिंगल. हे छान वाटतंय बघ. हे गार्डन साठी ठीक आहे. घरात वगैरे असं ठेवू शकतो ना. बस चला उठा उठा उठा. खेळायला नाही आलो आपण. मस्त वाटलं. हे नाही बघितलं आपण कार्पेट एरिया अशी नाही. ठीक आहे. चला. हो हे असे सगळे इकडे मॅटचे स्टॉल आहेत. पुढे आल्यावर इकडे चादर राजस्थान हस्तकला. याला काय हे म्हणतात? कंबल वगैरे ते. याला काहीतरी म्हणतात. हा रजाई. रजाई. हा एवढं मला तरी नाही वाटत आपल्या इथे काही यूज आहे त्याचा. बघा हे ड्रेस वेगळे वेगळे. बघायचा का ड्रेस? साडी कव्हर सोफा कव्हर सगळे कव्हरचे आहे. बघायचं का ड्रेस बघू? नाही इसका प्राइस क्या है? 1200. बघून बघून व्हाईटच. वा फेवरेट कलर. मस्त मस्त ड्रेसेस आहेत ना. बघा आम्हाला आता साडीचं दुकान दिसलंय. आमची साडीची शॉपिंग कसं वाटतं हे? चालू आहे. एखाद्या वेळेस असंच नॉर्मल. ही नाही आवडली तुम्हाला? त्यापेक्षा अजून मटेरियल असं सॉफ्ट आहे. भरपूर आहे चांगले. कहाँ का है ये? ढाका का बांग्लादेश का चीज। बांग्लादेश का है? आप इधर सब लोग आता इधर हमारा सामान देखो बहुत अच्छा चीज इधर। बांगलादेश ढाका झाला त्याच्या पुढेच इकडे कलिंगना अपॅरल्स म्हणून आहे. सगळे पॅन्ट्स आणि जेंट्स सेक्शन आहे. चला आपल्याला नाही जायचं. हे ॲक्युप्रेशरचं आहे. रिलॅक्स झोन. बॅक सेक्शन. सो पुढे असं आम्हाला आरती कलेक्शन मिळालं आणि हे सगळे डेनिमचे जॅकेट्स किंवा पूर्ण डेनिम स्टोअर वाटतंय मला. कुर्तीज पण आहे, वन पीस पण आहे. बघा तुम्हाला आवडतं तर.
हे बघ, हे सगळं थायलंड थायलंड फुटवेअर फुटवेअर आहे. 700 प्राइस बोलतात. सर्व हिल्स आहे. फ्लॅट काही नावाची गोष्टच नाही. 699 फिक्स प्राइस. पुढे आता इकडे अफगाण नॅचरल ड्रायफ्रूट, दोन्ही ड्रायफ्रुटचं सेक्शन. काय बघते? फ्लॅट नाहीये, फ्लॅट नाहीये. ऑलमोस्ट एवढे एवढे हिल्स आहेत. चांगलं आहे तसं. तो नोट आठवतो तुम्हाला? हा हा, प्रथमेशने आणलेला. ड्राय किवी पण आहे. काय होते हे? टेस्ट भारी होती याची. ये क्या है? व्हाट इज दिस? ये क्या है? ये दिया हुआ आपने अभी, क्या है ये? पिकल नट्स. मस्त है एकदम. स्वीट क्या? वाटतं ते. इसका क्या रेट है? कौन सा? यही है क्या वो? आणि हे काय आहे? आज सर हमारे साथ ड्राईफ्रूट का दरमियान ये पामिलो ये ऑरेंजेस, मुनक्का अफगाणिस्तान ड्रायफ्रूट. सगळे इकडे ड्रायफ्रूट सेक्शनच आहे. हा. आणि हे कुनाफा. दुबई. गोल्डन बाईट्स दुबई. हे वा, हे पण आहे. त्याला काय बोलतात ते, खाजा टाईप ना? ख्वाजा सारखं. हा, मी खाऊ ना. हे पण बकलावाच आहे ना? हे बघ बॅग. कलेक्शन कोलकाता साडी सेंटर. कोलकाता हँडलूम्स आहेत. जामदानी सिल्क. सो इकडे सगळे पडदे कर्टन्स आहेत. राजस्थान ज्वेलर्स. बघा मी काल घेतलेले ते तशा काइंड ऑफ. असे इथे वेगळे ज्वेलरी कलेक्शन्स आहेत. बँगल्स आहेत वेगळ्या टाईपचे. चोकर्स पण आहे या साईडला. बापरे. इथे आम्ही नखरेल नार म्हणून आहे. आमच्या मॅडम काहीतरी बघतायत. नखरेल नार. आय थिंक यांचं हो, इंस्टाग्राम पेज पण आहे. हा. हा, हे पण छान आहे ना? सो गाईज, एका सेक्शन मधून आता आम्ही बाहेर पडलोय. टुवर्ड्स टू दुसरा सेक्शन काय आहे आता आम्ही बघायला चाललो. ते बघा मागेच आमचं एक्झिट आहे आणि तिला थंडी वाजते. खरंच खूप गार झाली मी. आतमध्ये एवढं गार आहे असं म्हणतो. ठीक आहे, ओपन ग्राउंड वरती त्यांनी अरेंज केलंय. चला आता दुसऱ्या सेक्शन मध्ये काय बघूयात. सो हे होतं आमचं पहिलं आणि आता इकडनं आलो तर आम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये. तर इथे बघूयात काय काय त्यांनी ठेवलेले. इकडे पण इकडे साठी सोफा सेट वगैरे होम डेकोर. फक्त कलर डिफरंट आहे. लिव्हिंग इन स्पेस. इकडे आता हे फ्लावर वाज. हा, फ्लावर्स वगैरे आहे. इकडे अजून इकडे अगेन अँटिक. हा, हे फ्रेम्स वगैरे. 100 रुपये सेल समथिंग. सेल मुळे गर्दी बघा. मला आतमध्ये जायची पण इच्छा नाही होत आहे. शपथ काय इकडे करते. मिरर आहे बघा.
बघूयात का आतमध्ये काय. नाही बाबा, एवढी गर्दी बघून मला इच्छा नाही होत आतमध्ये जायची. हे सर्वात बघ, हे पुढे असे जाऊ. बॉक्स वगैरे पण आहेत. नाही चला, इकडे गोदरेजचे सेफ लॉक्स वगैरे ठेवले. स्मार्टफोन लॉकर. हे पुढे पण टोपी वगैरे घातली यांनी मस्त. ते राजस्थानी टाईप वाटतात ना त्यांचे. हा, आशीर्वाद. आशीर्वाद फूड्स. हा बरोबर बोलली ना मी, मारवाडचा प्रसिद्ध आमाचा. ओके, म्हणून त्यांनी हे मारवाडी लुक केलंय. हम्म. ते याला काय बोलतात ते, गजक. हे गजक आहे. इसमें ये क्रश में होता है, गजक है. गजक. खाऊन बघ ना. कसं आहे? मी खाल्ले यामध्ये, छान लागतंय. तो इकडे एक एव्हरेस्टचा स्टॉल लागलाय. इकडे बघा, कढाई मिक्स पण आहे. व्हेजिटेबल कढाई मिक्स. हे सगळे चिकन आहे, पालक पनीर, व्हेजिटेबल कढाई, बटर चिकन. So, आमच्या मॅडमला काय आवडलंय, पनीर टिक्का मसाला. हे दोन घेऊ. टेस्ट ऑफ गुजरात रोस्टेड नमकीन. हे पण सर्वच आहे यांचं सगळं ते. इकडे गुजराती लोकांचं कॉर्न चीज बॉल्स, रोस्टेड ज्वार फेमस बाजरा. भरूच सिंग. वेगवेगळे प्रोडक्ट सगळे. किंवा हे काय बोलतात त्याला, काय म्हणतात ते नाही माहिती. हे फरियाद. चटणी, फराळी चिवडा. एक कच्चा आम आहे, एक जलजीरा आहे. एक कच्चा आम ट्रायल दिखाइए. ये कच्चा नहीं है। खट्टा मीठा आहे. कसं आहे? घेऊन बघ. जास्त खट्टा आहे. छान. जलजीरा वाला. नाही, आम वाला बेटर आहे. आम वाला बेटर होता. एक घ्यायचं का हे? बघू, ट्राय करून घेऊन येऊ. हा, जलजीरा कमी आवडले त्यापेक्षा हे कच्चा आम जास्त छान वाटतं. कच्चा आम घेऊन टाकू. ठीक आहे. आय थिंक हे कोकोनट ऑइल मधले आहे सर्व. इसमें सारे बदला देना। ये कैसा है? 200 पाव का 200 सब दे। 200 200 पाव 200 200 पाव. कोकोनट ऑइल आहे, आवडतं का? चांगलं वाटतं. खाऊन बघ. मला नाही आवडत. ठीक है. कोलेस्ट्रॉल ट्रीटमेंट सबका अच्छा है। आधा लीटर पानी में 1 पीस डालना चाहिए। एडिशनल शुगर, कॉफी पाउडर, चाय पत्ती कोई नहीं चाहिए। नो नीड एनी। नॉर्मल गुड सारखं लागतं की कसं हाँ, लागतं? ये सादा गुड़ दूध में डालेंगे तो दूध खराब हो जाएगा। ये गुड़ दूध में डालेंगे तो खराब नहीं हो जाएगा, मसाला टीका जैसा हो जाएगा। कितना ये जैसा सब लग मिला रहा के बना रहे, ताड़ का गुड़ में, ताड़ी के गुड़ में, ये सब मिला के बना रहे। इन्ग्रेडियंट्स आहे या गुड मध्ये, ताडका गुड म्हणून सांगितलं त्यांनी. म्हणून तुम्हाला स्पायसी लागलं. काली मिर्च आहे त्यामध्ये. नको. सभी वैसे ही है. सेम है, कलर डिफरेंट। ओके, ये भी है. मेटल का मेटल। इकडे गिटार वगैरे पण आहे. प्रैक्टिस करना पड़ेगा।
तिकडून घे तिकडून घे. स्कूप ऑफ मॅजिक दुबई दुबई ice-cream. सो आता दोन्ही सेक्शन आमचे फिरून झालेत. आणि कॅफेटेरिया मध्ये मला इथे हुरडा मागे थालीपीठ बघा. आहे जे छान आहे. आणि थोडंफार सामान घेतलं. थोडस एक्सपेन्सिव्ह वाटलं मला काही ठिकाणी. हा काही ठिकाणी रिझनेबल आहेत, बट काही ठिकाणी खूप जास्त रेट लावलेले. स्पेशली जे लेडीज एक्सेसरीज वगैरे आहेत त्याच्यामध्ये अतिशय खूप म्हणजे महाग आहे. मार्केट रेट पेक्षा जास्त आहे. मी तर म्हणेन तिप्पट आहे ऍक्च्युअल मध्ये. ते काय बोलतात इयर कप्स 500 ला बोलत होते. हा 500 ठीक आहे. 250 200 250 इज ओके, बट इथे पण 500 काहीतरी आहे परत क्रॉकरी सेक्शन आहे. हा एंडला एक्झिटला क्रॉकरी सेक्शन. सगळं हे पिंटरेस्ट वाले हे मी असं बघितलेलं आहे. पिंटरेस्ट हे बघ हे पण cute आहे यार. म्हणजे हे हे डिश पूर्ण क्रॉकरी सेट आहे. पेयर जैसे टी और कॉफी का है वैसे ऐसे सेम दो दो ये कैसा है. एक ये टी का है वैसे में. ओके कसं वाटतंय. ठीक. वो रेट लगता है ज्यादा किंमत विचार किती आहे त्याची. इसका प्राइस क्या है. ये 450 अरे बापरे. दोनों का दोनों का ले लो दोघांचे 900. नाही, खूप एक्सपेन्सिव्ह वाटतंय मला ते. हे बघा गोवाला पण आहे. तो गोवाला दे दो ना सो वेलकम बॅक गाईज. आम्ही आता बाहेर पडलेलो आहे त्या एक्झिबिशन मधून. थोडंफार सामान घेतलंय जे पटलंय ऍक्च्युअल प्राइस नुसार ते काही घेतलंय आम्ही. आणि मला असं एवढं काही एक्झिबिशन मध्ये आउट ऑफ कंट्रीचं एवढं दिसलं नाही. जसं थायलंडचे फुटवेअर, देन अफगाणचे ते ड्रायफ्रुट्स, अजून काय होतं दुबईचं आईस्क्रीम आणि चॉकलेट्स पण. बाकी असं काही स्पेशली तेवढंच काही दिसलं असं नाही. इंटरनॅशनल दिसलं. बाकी सगळं रिजनल होतं. म्हणजे रिजनल मध्ये आपण वेगळ्या वेगळ्या स्टेट्स, केरला, गुजरात, राजस्थान या स्टेट्सच हा. मोस्टली सगळं होतं. म्हणजे फूड मध्ये जास्त होतं. Yes. आणि बाकी तमिळनाडचं साडी वगैरे होतं आय गेस. बरोबर ना. हा हा. ते हँडीक्राफ्ट समथिंग. हा म्हणजे असं जी व्हरायटी होती जास्त स्टेट्स मधली ती फूड मध्ये जास्त होती. मला ते ठीक होतं. वेफर्स पण इव्हन कोकोनट ऑइल वाले वाटले. केरलावाले हो. हा. ठीक आहे. म्हणजे साऊथ इंडियन लोक जे केरळला जाऊ शकत नाही त्यांनी इकडे व्हिजिट करून घेतलं तर हा. खूप मस्त होईल. म्हणजे ती ऑथेंटिक टेस्ट होती त्याला. मी टेस्ट करून बघितलं. Yes. सो छान होतं तसं टेस्टला, बट अगेन एक्सपेन्सिव्ह. हम्म. हे सगळंच आता त्यांनी नावच दिलं इंटरनॅशनल शॉपिंग एक्झिबिशन. सो त्यानुसारच माझ्या मते रेट्स लावलेत नावानुसार. हा बट एवढं सर्व ते ऑर्गनाइज केलं त्यानुसार मला असं हा. वाटतं की प्राइस आहे. आतमध्ये एसी जे आहे ते ओपन ग्राउंड मध्ये त्यांनी हे सगळं सेटअप लावलं. मला आणि एका टाइम नंतर तसं लिटरली गार वाटत होतं. हा तर म्हणून म्हटलं की त्यानुसार जे मॅनेजमेंट त्यांनी केलंय ते छान केलंय. आणि त्याच्यामुळे पण त्याची आपण एंट्री फी पण भरली 50 रुपये. सो ठीक आहे. सोफा सेट्स वगैरे तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही येऊन बघू शकता. ते Yes. मला रिझनेबल वाटलं. म्हणजे डिस्काउंट वगैरे करून हा देतात. ते तुमच्या अकॉर्डिंग होम नुसार पण. हा बट फक्त इकडे असं आहे की त्यांना ऍडव्हान्स पेमेंट द्यावं लागतं. तर ते तितपत तुम्हाला कितपत पटतंय त्यानुसार तुम्ही बघा. हा ब्लॉग आम्ही लवकरच टाकायचा प्रयत्न करू की तुम्ही पण व्हिजिट करू शकणार. येस नियरर लोकेशनला असणार तर तुम्हाला हो बघायला मिळेल. येस. आम्ही लिंक भेटेल का आपल्याला याची काही म्हणजे कशाची? ऍड्रेस बघू. आपला हा ऍड्रेस ऍड्रेस आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करू. टाकून देऊ. हा. येस. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा.
हो आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, प्लीज डू सपोर्ट अस. युअर सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे मी नेहमी म्हणत आलो आणि नेहमी म्हणत पण राहील. आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला. सो दॅट्स स्टे इट. ट्यून विथ अस. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लवकरच भेटू. येस, चलो Bye. बाय.